खामगावच्या समन्वय नगर नंबर 2 मध्ये मुंबईहून आलेल्या 62 वर्षीय वृद्ध महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय विभागाने तिच्या नातेवाईकातील 14 जणांना खामगाव रुग्णालयात दाखल करून सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते। रात्री सर्व 14 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे 20 मे रोजी सकाळी सर्वांना सुट्टी देण्यात आली आहे। शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे जळगाव जामोदेतील कोरोना बाधिताला 10व्या दिवशी सुट्टी देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार जळगावचा हा कोरोना बाधित आता मागील दोन्ही रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आल्याने नवीन गाईडलाईन्स प्रमाणे 14 दिवस नव्हे तर 8 किंवा 10 दिवसातच सुट्टी देण्यात येत आहे। 11 मे रोजी या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता। या व्यक्तीच्या संपर्कातील सर्व 20 रिपोर्ट यापूर्वीच निगेटिव्ह आले आहे। याला डिस्चार्ज देतेवेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे उपस्थित होते। या व्यक्तीला डिस्चार्ज दिल्याने जळगाव जामोद कोरोनामुक्त झाले असे तुर्तास म्हणता येणार नाही, कारण खामगावमध्ये मरण पावलेल्या जळगावच्या त्या कोरोना संसर्गित वृद्धाच्या संपर्कातील काहींचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे। जर ते निगेटिव्ह आले तर जळगावकरांची चिंता पूर्णपणे मिटेल। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।